एकही द्राक्ष बागेमधलं पान गळू द्यायचं नाही, पान ड्रॉप होऊ द्यायचं नाही, याच्यासाठी म्हणून बोर्डो असेल, जैविक बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटच्या फवारणी आणि ड्रिप ऍप्लिकेशन असेल, तसंच फॉस्फरस आणि पोटॅशचं नियोजन ड्रिपद्वारे असेल, या काही बेसिक गोष्टी आहेत, यांची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आता आपण काही चिलमिक्स कॉम्बी वगैरे फवारण्या टाकतो, पावसाळी वातावरणामध्ये त्याच्यासोबत स्टिकर वापरत चला, जेणेकरून लागू लवकर पडतील. जसं तर वातावरण क्लिअर असतानाच फवारणी करायचा. दिवसभरामध्ये आता कधीही फवारणीला चान्स आहे आपल्याला, कारण की टेम्परेचर कमी झालेलं आहे, आर्द्रता वातावरणामध्ये वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपण दुपारच्याही वेळेस फवारण्या करण्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आणि मेन उद्देश आजच्या ह्या व्हिडिओ मधला एवढाच आहे की पानगळ होऊ नये म्हणून आपल्याला या तंतोतंत फवारण्या टाकणं देणं गरजेचं आहे. आता मी सांगितलं यांनी 200 लिटर पाण्याला अर्धा किलो बोर्डो घेतला, तर हा बोर्डो झाला 0.25%. आता याच्या पुढचा जो बोर्ड आहे तो